वाटणारी अविट गोडी आज पुन्हा एकदा आपल्याला वेडावून टाकणार आहेत समालोचक यासिन मर्चंट सर, या आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेश सर. आणि आपण पाहतोय सामना सुरू झालाय आणि पहिल्या चेंडूवरती एक पहिला मोठा हादरा बसलाय. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. DCB ग्रुप आयोजित काशीद चषक 2023 पर्व 5. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 1 लाख रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचा धावतो समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं ऐश्वर्या सुर्वे. पहली गेंद पर एक बड़ा झटका दिया था शुरू विकेट के रूप में. ऐश्वर्या सुर्वे बहुत ही बड़े खिलाड़ी है. लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, दोनों भी फॉर्मेट में अक्सर बहुत ही अच्छी गेंदबाजी, उसी के साथ साथ बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं. मुंबई प्रीमियर लीग में इस खिलाड़ी ने बहुत ही लाजवाब प्रदर्शन किया था और एक्सपीरियंस खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है. एज आइकॉन के रूप में या ओपन लॉट्स में अक्सर खेलते हुए दिखाई देते हैं. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इसमें दबा पटकी हुई गेंद थी. सुमेश डोंगरे ने उसे खेला था स्क्वायर कवर के ऊपर से, मगर वहां पे शायद कैच बन सकता था. हालांकि साउंड हमारे बीच में होने की वजह से वहां पे एक्चुअली क्या हुआ ये पता तो नहीं चला, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है. रनों की संख्या हो चुकी है 2 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पर. 5 ओवर का ये मुकाबला. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. देखिए 30 गज के दायरे में किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट कवर मिड ऑफ. जी हाँ, इस मरतबा स्विच हिट खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद सीधा पैर से टकराई. हल्का सा अपील जरूर, मगर ऑप्शन के बहुत ही बाहर बल्लेबाज सफल हो गए थे और इसी वजह से यहाँ पे पगबदा के रूप में किसी भी तरह का आउट होने का खतरा नहीं. मगर बिंदी गेंद यहाँ पे 30 गज के दायरे में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता. जी हाँ, इसमें तबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद बैक टू द बॉलर खेला. फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रनों की संख्या के ऊपर अब तक यहाँ पे रोक लगाने में कामयाब रहे हैं. मात्र 2 रन स्कोर कार्ड पर 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है. 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद इस तरह की गेंदबाजी ऐश्वर्या सुर्वे ही कर सकते हैं. देखिए फिर से एक बार अंतिम गेंद वाइड यॉर्कर करने की कोशिश. हालांकि उस गेंद के साथ छिड़कानी करने का प्रयास था बल्लेबाज का. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्ड होती हुई नजर आई, मगर रनों की कोई गुंजाइश नहीं थी. हर गुंजाइश को खारिज कर दिया था. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 2 रन 1 विकेट के नुकसान पर. याच दरम्यान सन्माननीय राकेश कासार आणि सन्माननीय नितेशजी मरावडे यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है.
5 ओवर का ये मुकाबला। दूसरा ओवर भी यहाँ पे पावर प्ले का होगा। 30 गज का दायरा अभी भी मौजूद रहेगा, मगर दूसरे ओवर में 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर हमें देखने को मिल रहे हैं। डीप स्क्वायर लेग की दिशा में एक फील्डर तैनात है, उसी के साथ साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर और डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर तैनात है। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की है। शॉर्ट कवर में फील्डर तैनात किए हैं और एक डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर। इस बीच नए गेंदबाज आए हैं सुशांत खेड़ेकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सुमित डोंगड़े। कमाल का ये खिलाड़ी है, लाजवाब खिलाड़ी है स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद, आओ देखा ना था, उसे खेला था मगर स्क्वायर लेग की दिशा में पकड़े गए सुमित डोंगरे। बैक टू द पैवेलियन, बहुत ही बढ़िया कैच डीप स्क्वायर लेग की दिशा में और एक झटका यहाँ पे लगता हुआ। याच दरम्यान सन्माननीय सत्यविजय बेलोसे यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आमचे पाठीराखे आणि ज्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावरती असतो ते सन्माननीय सत्यविजय बेलोसे आणि या स्पर्धेसाठी डिझेलची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे सर्व समालोचक, त्याचप्रमाणे गुणलेखक आणि पंचांना राहण्याची, जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। तर सत्यविजय बेलोसे आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे एक पुण्याचं काम सन्माननीय प्रवीणजी घोले यांनी सुद्धा केलेलं आहे। इथे पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय प्रवीणजी घोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर प्रवीणजी घोळे आपले सुद्धा अगदी मनपूर्वक आभार मी व्यक्त करतोय आणि आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे दूसरा ओवर लेके आए हैं सुशांत खेड़ेकर। पहली गेंद पर एक बड़ा झटका, बड़ी मछली जाल में फंसते हुए सुमित डोंगरे के रूप में। सुमित डोंगरे हालांकि कमाल के बल्लेबाज है, बड़े बल्लेबाज है और इस खिलाड़ी के सामने लोकल बॉय सुशांत खेड़ेकर ने पहली गेंद पर कैच आउट करने में कामयाबी हासिल की है, एक सफलता अपने नाम की है, एक विकेट अर्जित किया है। अब यहां से कॉन्फिडेंस, आत्मविश्वास यहां पे बढ़ेगा। बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने समर्थ कड़ू। जी हां, लेग स्टंप के बाहर भटके थे सुशांत। इस मर्तबा अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या हो चुकी है 3 रन 2 विकेट के नुकसान पर शुरूविक और सुमित डोंगरे आउट होने के बाद। जी हां, फिर से एक बार जोरदार हिट मगर लॉन्ग ऑन खाली था, उसका पूरा फायदा मिलता हुआ बल्लेबाज को। 1 बाउंस गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 4 रन के लिए। समर्थ कड़ू के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। इस चौके के सहायता से समर्थ कड़ू ने अपना खाता खोला है। सन्माननीय नितेशजी मरावडे यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। सुशांत खेड़ेकर राइट आर्म राउंड विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज समर्थ कड़ू के लिए। फुल टॉस गेंद, आओ देखा ना ताओ, उसे खेल दिया है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। गेंद दर्शक दीर्घा में इस मर्तबा 6 रन के लिए। फटका हा गेला षटकार। कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीक कासार यांचा उत्तुंग षटकार। धन्यवाद डीजे।
सन्माननीय नितेशजी मरावडे यांचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण आमच्या विनंतीस मान देऊन आलात आणि अशाच प्रकारचं प्रेम राहील, अशाच प्रकारची माया राहील आणि अशाच प्रकारचे आशीर्वाद सुद्धा राहतील अशी मनोमन मी आपल्याला अपने समोर इच्छा व्यक्त करतोय, आशा बाळगतोय. और अंपायर जी की तरफ से यहाँ पे नो बॉल का इशारा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम. 7 रन मिलेंगे, फ्री हिट भी रहेगा और गेंद भी करनी पड़ेगी. नो बॉल के रूप में 1 रन, छक्का भी यहाँ पे आया. सुशांत फिर से एक बार, जी हाँ, इसमें तब फ्री हिट थी, उसका ज्यादा फायदा नहीं उठा पाए. हालांकि सीधे बल्ले से खेला था मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आ रही थी. बहुत ही बढ़िया ये ऑफ कटर हमें देखने को मिला था. हालांकि डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन पर दोनों भी बल्लेबाजों को संतोष करना पड़ा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 15 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए अवनी 11 पेजारी. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने के लिए दावत दी थी. जी हां, इसमें दबा ओवर पिच गेंद, फिर से एक बार आओ देखा ना ताओ, जोर आजमाइश. ऋषिकेश वालेकर के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय सत्य विजय बेलोसे यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. धन्यवाद सत्य विजयजी, आपले मनपूर्वक आभार. आणि याच दरम्यान सन्माननीय नितेशजी मरावडे यांच्यातर्फे 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. डीसीबी ग्रुप आयोजित काशी चषक 2023 पर्व 5. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं. मैदान में देखिए रुख बदल गया है, रंग बदल गया है. जी हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर खोद कर उसे खेला था. बैक टू द बॉलर, बहुत ही बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में सुशांत खेड़ेकर के रूप में. रन लेने की कोई गुंजाइश नहीं दी. अच्छी वापसी में कहूंगा, बहुत ही बढ़िया कमबैक. इस तरह से यहाँ पे कमबैक करना ही होगा क्योंकि इस ओवर में बहुत सारे रन लुटाए हैं. 2 छक्के और 1 चौका हमें देखने को मिला है. फिर से एक बार फुल टॉस गेंद लेग स्टंप पर. ये तो जन्मदिन का तोहफा था, उसे कबूल किया है और उसे खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सी वालेगा के बाहर. फिर से एक बार ये लंबा है छक्का. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीक कासार यांचा उत्तुंग षटकार. दो ओवर की समाप्ति यहां से हो चुकी है. 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. पहले ओवर में ऐश्वर्या सुरवे ने कमाल की गेंदबाजी की थी. नबीदुली गेंदबाजी हमें देखने को मिली थी. कसावट भरी गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी देखने को मिली थी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा और संपली. हॉटेल. याच दरम्यान सन्माननीय अवनी निखिल कासार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी डीसीबी ग्रुप काशी चषकासाठी आलेली आहे. मी अवनी निखिल कासार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे ऐश्वर्या सुरवे आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है समर्थ कडू, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋषिकेश वालेकर. आहा, अच्छी गेंद, हवा में लहराती हुई गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ मुड़ती हुई दिखाई दी. लेग कटर गेंद बिल्कुल चक गए थे. हालांकि फ्रंट फुट पर आकर उसे ढीले हाथों के साथ खेलने की कोशिश थी मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. यही कमाल है इस गेंदबाज का, यही क्वालिटी गेंदबाज क्लास यहां पे नजर आता हुआ. जी हां, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की मगर लोअर फुल टॉस गेंद थी. सीधे बल्ले से उसे खेला था कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद.
लॉन्ग की दिशा में सुशांत खेड़ेकर के हाथों में। एक रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है, मगर एक एक रन अगर यहाँ पे आता है तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज भी खुश होंगे। बस यहाँ से बड़े स्ट्रोक से वंचित रखना है, महरूम करना है। इसी सोच के साथ, इसी नजरिए के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है। स्पेशली ऐश्वर्या सुर्वे एक नामचीन गेंदबाज है, जाने माने ये खिलाड़ी, मुंबई से बिलोंग करने वाले, बड़े से बड़े टूर्नामेंट में अक्सर वो खेला करते हैं और वहां पे उन्होंने अपने खेल का प्रदर्शन दिखाया है, अपने आप को साबित किया है। जी हाँ, इस मरतबा फुल टॉस गेंद करने की गलती ऐश्वर्या सुर्वे ने की है, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में तेजी के साथ उस गेंद पर लपक गए। कमाल की फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से बल्लेबाजों को यहाँ पे मात्र 2 ही रन मिलेंगे। बहुत ही कमाल की गेंदबाजी, सटीक निशाने पे और सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से अब तक महरूम किया है। अपनी टीम के लिए मुफीद यहाँ पे गेंदबाजी हो रही है ऐश्वर्या सुर्वे की जानिब से। ऐश्वर्या सुर्वे फिर से एक बार 10-12 कदमों का रनअप, मगर तेज तर्रार अपने कंधे का जिस तरह से इस्तेमाल करते हैं, अपने रिस्ट को जिस तरह से यूज करते हैं, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने फिर से एक बार अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया है और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन। हमारे गुणलेखक सुदर्शन जी बहुत ही खूबसूरती के साथ, बहुत ही शानदार तरीके से साथ यहाँ पे गुणलेखन के काम को अंजाम दे रहे हैं। मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि गुणलेखक बहुत ही इम्पोर्टेंट होते हैं हमारी कमेंट्री के लिए और कमेंटेटर के लिए। ऐश्वर्या सुर्वे यहाँ से बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित करने की पुरजोर यहाँ पे कोशिश कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने का प्रयास उनका लगातार रहा। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की, मगर लोअर फुल टॉस गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से खेला था डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, मगर वहां पे उतनी ही जबरदस्त फील्डिंग हमें देखने को मिली। पहले नजर में ऐसा लग रहा था कि ये 4 रन मिल सकते हैं, मगर वहां के खिलाड़ी ने एक लंबी जंप लगाई, हाई जंप लगाते उस गेंद को अपने पाले में कर दिया और अपने टीम के लिए 2 रन यहाँ पे जरूर सेव किए हैं। ऐश्वर्या सुर्वे को इस मर्तबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है और गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर दंदन आती हुई गोली की रफ्तार से 4 रन के लिए। धीरे धीरे यहाँ पे रन बारिश की तरह बरसते हुए, पहले ओवर में काफी लगाम लगाई थी रनों की संख्या के ऊपर। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार परफेक्ट यॉर्क कर दी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था लॉन्ग ऑफ की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छी फील्डिंग यहाँ पे देखने को मिली है और कुछ खराब गेंदें और खराब गेंदों का यहाँ पे समाचार लिया है बल्लेबाजों ने। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक सुदर्शन जी मुझे बताते हुए 38 रन। पहले ओवर में मात्र 2 रन आए थे। सुशांत खेड़ेकर का ओवर काफी महंगा और काफी खर्चीला साबित हुआ था, उन्होंने 25 रन खर्च किए थे, मगर तीसरे ओवर में ऐश्वर्या सुर्वे ने फिर से एक बार लगाम यहाँ पे लगाई है रनों की संख्या के ऊपर। 11 रन इस ओवर में देखने को मिले। कुल मिला के 38 रन 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब यहाँ से हालांकि 30 गज का दायरा तो हट चुका है और फील्डिंग भी पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। इन 2 ओवर में कितने रन बनेंगे इसके ऊपर अब निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। हालांकि ये बल्लेबाजी करने वाली टीम अच्छी पोजीशन में नजर आ रही है। तकरीबन 14 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर हमें तकरीबन 70 के आसपास नजर आ रहा है। मगर क्या रनों की संख्या का बहाव इसी तरह से शुरू रहेगा या यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाएंगे और रनों की एक रन के लिए यहाँ पे तरसाएंगे? ये अब देखना बहुत ही मज़ेदार हो सकता है। दोनों भी टीमों में हम देख सकते हैं एज अ आइकॉन के रूप में एक से बढ़िया एक बल्लेबाज और खिलाड़ी हमें नजर आ रहे हैं। बल्लेबाजी करने वाली टीम अवनी 11 पेजारी में सुमित डोंगड़े और उसी के साथ समर्थ कड़ू एज आइकॉन के रूप में खेल रहे हैं, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं
ऋषिकेश वालेकर। हालांकि लोकल बॉय है, लोकल खिलाड़ी है, मगर बल्लेबाजी करने के लिए माहिर है, जाने माने खिलाड़ी है। पेजारी और पोइनाड उसी के साथ अलीबाग के पूरे इलाके में एक अच्छे बल्लेबाज के हैसियत से जाने जाते हैं। 11 गेंदों में 22 रन बनाकर खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 200 के स्ट्राइक रेट से यहां पे बल्लेबाजी हो रही है। जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद जरूर है, मगर काउ कॉर्नर में वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार होती हुई 4 रन के लिए। नए गेंदबाज मिथुन महाडिक की पहली गेंद पर चौके से आगाज किया है, शुरुआत की है ऋषिकेश वालेकर ने, और इस चौके के 7 रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 42 पर, 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में पहली ही गेंद पर एक विकेट हासिल किया था, उसके बाद सुमित डोंगड़े भी लौट गए थे, मगर उसके बाद यहां पे इन दोनों भी बल्लेबाजों ने अपनी टीम को संभाला दिया है। शानदार बल्लेबाजी दोनों तरफ से, ढोलक जिस तरह से दोनों तरफ से बजता है उस तरह से यहाँ पे गेंदबाजों की पिटाई हो रही है। पहली गेंद पर चौके से शुरुआत करने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में डाला है गेंदबाज मिथुन महाडिक को, मगर इस मर्तबा बहुत ही अच्छी वापसी मिथुन की। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नेचुरल एंगल लेकर घूमती हुई दिखाई दी। लेग कटर गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर अब उनका इम्तिहान होगा क्योंकि उनके सामने है बाएं हाथ के बल्लेबाज समर्थ कड़ू। 40+ इस साल जो एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट हुआ आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग 40+, वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिन्हें नवाजा गया था और एक बाइक अपने नाम की थी, यही खिलाड़ी है समर्थ कड़ू। रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 43 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर मिथुन ने काफी प्रभावित किया है इस ओवर में। ये देखिए एक्सपीरियंस खिलाड़ी के सामने लगातार 2 गेंदें यहां पे उन्होंने बिंदी की है। इस मर्तबा स्विच हिट खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंदबाज को परख लिया है, गेंदबाज के दिमाग में प्रवेश कर मानो जान लिया है कि किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी होने वाली है, और उसी के तहत यहाँ पे अपने गेंदबाजी में परिवर्तन वो करते हुए दिखाई दे रहे हैं। क्या कमाल की गेंदबाजी की है, अब तक 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं। जी हाँ, इस मर्तबा जोरदार प्रहार, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी ज्यादा। गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान से लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग तो आपको ही भरना पड़ेगा। इस ओवर में एक चौका और एक छक्का जरूर हमें देखने को मिला, कुछ अच्छी गेंदें भी देखने को मिली, मिला जुला ये ओवर रहा, मगर फिर से एक बार मिथुन महाडिक को यहाँ पे वापसी दिलानी होगी, क्योंकि रनों की संख्या धीरे धीरे हम देख सकते हैं शिखर पर जाती हुई गेंद फिर से एक बार शॉर्ट पॉइंट के फील्डर को चकाती हुई डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। चार ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 53 रन, 2 विकेटों के नुकसान पर। यानंतर होणारा सामना HM बॉईज विपक्ष सॅम 11। दोन्ही ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। HM बॉईज विपक्ष सॅम 11। 4 ओवर की समाप्ति के बाद 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
तकरीबन 13.25 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। बहुत ही अच्छे पोजीशन में यहाँ पे नजर आ रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम। इस अंतिम ओवर में बल्लेबाजों को रोकना होगा। इस अंतिम ओवर में अगर 5 या 6 ही रन खर्च करते हैं, यानी 60 रन के सीमित अगर यहाँ पे रखते हैं, तो इस मैच को जीतने का मौका जरूर बन सकता है। मगर 60 रन के अगर ऊपर जाते हैं तो थोड़ा सा मुश्किल जरूर होगा, कठिनाइयों भरा रास्ता होगा। इस बीच नए गेंदबाज आए, विकास खेड़ेकर की शॉट ऑफ लेन गेंद उसे खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ ऋषिकेश वालेकर बैक टू द पैवेलियन। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में विक्रांत खेड़ेकर वहां पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली। पहले ऐसा लग रहा था कि शॉट ऑफ लेन गेंद है, ये कवर के ऊपर से 4 या 6 रन मिलेंगे, मगर वहां के खिलाड़ी बहुत ही चुस्त और फुर्तीले नजर आए। 14 गेंदों में 27 रन अपने टीम के लिए जोड़कर ऋषिकेश मैदान से बाहर जाते हुए दिखाई दे रहे हैं। और अब उनकी जगह नए बल्लेबाज आए हैं सौरभ मांडवकर। अवनी 11 पेजारी की जानिब से स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज। मगर गेंदबाज की यहाँ पे तारीफ बनती है, क्योंकि ये जोड़ी यहाँ पे पनप रही थी। बहुत ही अच्छी साझेदारी यहाँ पे निभा रहे थे दोनों भी बल्लेबाज, मगर इस जोड़ी को उन्होंने तोड़ा है और रनों की संख्या के ऊपर अब यहाँ पे सही मायनों में रोक लगाई है विकास खेड़ेकर ने। विकास खेड़ेकर की इस बात हो, फिर से एक बार थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है। गेंद गोली की रफ्तार से फिर से एक बार दनदनाती भी निकल गई 4 रन के। HM बॉयज आणि सॅम 11 या दोन्हीही संघांच्या संघ नायकांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। HM बॉयज आणि सॅम 11। जी हाँ, फिर से एक बार और जोर से प्रहार किया है। इस मर्तबा लंबाई भी ज्यादा है और ऊंचाई भी ज्यादा। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई रास्ते के साथ 6 रन के लिए। $63 रन्स ऑन स्कोर कार्ड। अंतिम ओवर प्रगति पर अभी भी 3 गेंदें आना बाकी है। पहली गेंद पर विकेट चटकाया था विकास ने, मगर दूसरी गेंद पर चौका हमें देखने को मिला, तीसरी गेंद पर छक्का। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, राइट आर्म राउंड विकेट आए थे और क्रीज की गहराई का इस्तेमाल किया था इस कोने से उस कोने तक, यानी एंगल बनाकर उस गेंद को डिलीवर किया था। बहुत ही बढ़िया गेंद, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेलना चाहा था, मगर गेंद इस मरतबा बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी और इसी वजह से एक ही रन यहाँ पे बल्लेबाजों को मिलता हुआ। आणि याच दरम्यान सन्माननीय ओमकार मानकर यांच्यातर्फे DCB ग्रुप आयोजित या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। मी मंडळाच्या वतीनं ओमकारजी मानकर यांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि विनंती असेल ओमकारजी मानकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आपण पाहतोय तुमचं स्वागत केलंय ते या षटकारानं। प्रमाणे सन्माननीय कौस्तुभ पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय कौस्तुभ पाटील
इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 70 रन। अभी भी एक गेंद आना बाकी है, यानी जैसे मैंने कहा था, एक प्रेडिक्शन लगाया था, अंदाजा लगाया था कि 70 रन हो सकते हैं। इस मरतबा हवा में गेंद जरूर है, ऐश्वर्या सुरवे उस गेंद के नीचे, आसान सा कैच और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर समर्थक खड़ू मैदान से बाहर जाएंगे। तुम्ही नाचत गेलाय तुम्ही ना एका लाईन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर मैदानावरून यायचं आहे। सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती, DCB ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये जे जे काही नियम आहेत, ज्या ज्या काही अटी आहेत, ज्या ज्या काही शर्ती आहेत, त्या फॉलो करणं आपलं कर्तव्य आहे। माझी विनंती असेल, मैदानाच्या आतमध्ये जाताना आणि मैदानाच्या बाहेरून येताना, मैदानाच्या बाहेर येताना आपण एका लाईनमध्ये यावं आणि सामना संपल्यानंतर शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यावं अशी सुद्धा विनंती असेल। याच दरम्यान HM बॉईज संघाचे कर्णधार आणि सॅम 11 या संघाचे कर्णधार, सॅम 11 संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत। सॅम 11 तळेखार या संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। HM बॉईज तेजस काटकर इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत। HM बॉईज संघाचे कर्णधार, चला प्लीज आपण सुद्धा लवकरात लवकर या, या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित असतं। सन्माननीय ओमकारजी मानकर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि मंडळाच्या वतीनं मी त्यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती करतोय। धन्यवाद मानकर साहेब, आपण इथे आलात। आणि त्याचप्रमाणे DCB ग्रुपसाठी आपण महत्त्वाची कामगिरी किंवा एक छोटासा हिस्सा आपण त्याचा बनलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या। तर हे होते मानकर साहेब, HM बॉईज संघाचे कर्णधार। चला या फास्ट प्लीज, कारण सामना सुरू होण्यापूर्वी टॉस होणं अपेक्षित असतं। सन्माननीय सत्य विजय बेलोसे सरांना विनंती आहे, सर या। सत्य विजय बेलोसे सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे। टेल इज कॉल, इट इज हेड। टॉस जिंकलेला आहे। HM बॉईज मांडला या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय। सबसे पहले मेरा सवाल यही होगा कि टॉस जीतने के बाद आपका फैसला क्या होगा? पहले फील्डिंग करेंगे हम लोग। कितने 9 प्लेयर कौन से गांव से बिलोंग करते हैं? मांडला गांव से बिलोंग करते हैं। और 2 आइकॉन खिलाड़ी कौन कौन होंगे? उस्मान पटेल एंड विकी भोयर। ओके, विश यू ऑल द बेस्ट। उस्मान पटेल आणि विकी भोईर खेळत असताना आपल्याला इथे यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। तर जर टॉस जिंकला असता तेजस, तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असता, परंतु आता तुम्हाला फलंदाजी करावी लागते, तर काहीतरी स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव करावा लागेल, चेंजेस करावे लागतील। बरं, तुमच्या संघामध्ये 2 असे कोणते खेळाडू आहेत आयकॉन? जय पाटणकर आणि कुणाल कोंडालकर असे 2। कुणाल कोंडालकर आणि जय पाटणकर, मॅन फ्रॉम रोहा। आणि कोंडालकर मला वाटते मुरुडचाच आहे, रोहा तालुक्यातला आहे। महालुंगे टेमघर गावचे एक खेळाडू आहेत कुणाल कोंडालकर। तर तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात तेजस? हो, पहिल्यांदाच झालं। कसं वाटतं एकूणच या स्पर्धेचा आपण पाहतोय लुक किंवा स्पर्धेचं आयोजन, आणि आपण पाहतोय या असलेल्या 3 स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे फ्रीज आणि एक बाईक, कशा प्रकारचं आयोजन आणि कशा प्रकारचं इथे नियोजन केलेलं पाहायला मिळतंय?
आयोजन आणि नियोजन तर खूप चांगलं आहे, फक्त आम्हाला प्रयत्न करायचे आहेत जिंकायचा बस. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. नाणेफेकीचा कौल हा HM बॉईज संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सॅम 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी जोडलेले आहेत सन्माननीय चंदू शेट्टे सर. धन्यवाद. सर एक सेकंद फक्त. कौस्तुभ पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की प्लीज आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू चंदू सर. धन्यवाद सर. DCB ग्रुप काशीत आयोजित काशीत चषकाचं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वाची आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरी मॅच दुसऱ्या डावात आली आहे. एका बाजूला रोहित 11 चिकणी आणि दुसऱ्या बाजूला अवनी 11 पेजारी यांच्यातील सामना. 71चा करायचा पाठलाग. गोलंदाजीसाठी आहेत शिरू विक आणि फलंदाजीसाठी धडाकेबाज अजित मोहिते. पहिला बॉल बॅटची कडा घेतली जाते. रन मात्र घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. विकास खेडेकर जोडीला आहेत अजित मोहिते यांच्या. काशीद आणि अजित मोहिते यांचं एक नातं राहिलंय. या मैदानात चांगला खेळ त्यांनी या अगोदर देखील दाखवलाय, परंतु पेजारीचा शिरू विक यांच्या देखील नावाची चर्चा महाराष्ट्रातील नामवंत गोलंदाजांमध्ये नेहमीच होताना पाहायला मिळाली आहे. ते शिरू एक कमबॅक करताना देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत, परंतु समोर आहेत अजित मोहिते. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आपले हात फैलावत आहेत, कळवत आहेत. वाईट बॉल आहे. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात होईल. 71चा करायचा आहे पाठलाग. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो, परंतु त्यांना रोखलेही जाऊ शकतं. पाहूया काय होईल आज या मॅच मध्ये. पेजारी विरुद्ध चिकणी. अजित मोहिते फटका हवेत, परंतु भाग्यशाली राहिले. तिकडे क्षेत्ररक्षक नव्हते. पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. भव्य दिव्य आयोजन काशीत चषकाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 1 लाखाचा पुरस्कार. जो संघ जिंकेल त्याच्या संघ मालकाला मोटरसायकल बाईक दिली जाणार आहे. म्हणजे खेळाडू तर खुश होतीलच होतील, परंतु संघ मालक आयुष्यभर लक्षात ठेवील ही काशीत चषक स्पर्धा, कारण संघ मालकाला मोटरसायकल बाईक मिळणार आहे. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेची बॉल आउट, सेमी फायनल आणि फायनल या तिन्ही खोल्या जाणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला मैदानात येऊनच रेकॉर्डिंग होईल, तुम्ही नंतर पाहू शकता, परंतु लाईव्ह चित्रण तुम्हाला दाखवलं जाणार नाहीये. आजूबाजूच्या सर्व गावातील जे प्रेक्षक आहेत त्यांना ही स्पर्धा मैदानात येऊनच पाहिजे. दोन्ही संघांच्या संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो. विनंती असेल दोन्ही संघांचे संघ मालक आपण या ठिकाणी यायचंय. यानंतरचे जे दोन्ही संघ आहेत संघाच्या संघ मालकांचा सन्मान वा आणि गरजेचं आहे. संघाचे संघ मालक खूप महत्वाचे आहेत. यावेळी लाकावरच्या दिशेने बॉल उडवलाय. सीमारच्या दिशेने मार्गस्थही होतोय. प्रयत्न, रेस लागली, परंतु रेस जिंकली बॉलने. येतोय चौकार. 4 धावा. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैल. मुरुडचे फायनल सम्राट परवेश बेलोसे आणि प्रतीक बेलोसे हे देखील आयोजनातील प्रमुख घटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष शेठ राणे असतील, मंगेजी कांबळे असतील, सर्व DCB ग्रुप या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवन मुकादम, मयूर शेठ ठाणगे, प्रत्येकाचं योगदान. संचित खोपकर. यावेळेला देखील आसमानी टोला, हवाई हल्ला, बॉल सीमा रेषा पार 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 पार. षटकार. विकास खेडेकर, तुम्ही आता सध्या मार्केट जॅम केलंय, तर सॅम 11चे संघ मालक या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. जगदीशजी जंगम साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. DCB ग्रुप आयोजित काशीत चषकामध्ये जगदीशजी जंगम साहेब आपलंही हार्दिक 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 असं स्वागत, सन्मान केला जातोय त्यांचा. प्रतीश कासार त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. चिरू
शिरूचा हाही बॉल, त्याच्यावरही आक्रमण केलंय, पाठवलं बॉलला सीमारेषेच्या पुन्हा एकदा पार. धावा मिळतील 6 षटकार. हा गेला षटकार. कासार खानावळ प्रोप्रायटर प्रतीक कासार यांचा उत्तुंग षटकार. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. शिरू एक ख्यातनाम गोलंदाज आहेत, परंतु विकास खेडेकर देखील काही कमी नाही आहेत. चिकणीसाठी जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतायत रोहित 11 साठी, आणि ज्यांची देखील आपण आवर्जून वाट पाहत होतो उस्मान पटेल यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना पाहायला मिळेल. काशी चषकात खेळताना पाहायला मिळतील रायगडचे टायगर उस्मान पटेल. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. अपने मुखरता नहीं. या स्पर्धेतील पहिले फलंदाज ठरतायत विकास खेडेकर. लगातारचे 3 षटकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत, आणि धावसंख्या पहिल्या षटकात जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 धावांवर. सुरुवात आहे, शेवटही करावं लागेल. षटक संपलंय, धावसंख्या. अमित खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार विकास खेडेकर यांच्यासाठी आलाय. अमित खेडेकर यांच्याकडून विकास यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार. लगातारचे 3 षटकार. चिकणीचा हा फलंदाज काय चिकणे फटके खेळतोय. खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. आता अभ्यास केला अजित मोहितेंचा आणि पेपर आला विकास खेडेकर यांचा, आणि जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. परंतु कमबॅक करावं लागेल, आणि कमबॅक करण्यासाठी समर्थ यांना आमंत्रित करण्यात आलंय. रायगडच्या उरण तालुक्यातील वेशवी गावचा सितारा गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये झळकावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश चाचे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. विकास खेडेकर यांच्या या लगातार 3 षटकारांसाठी हा पुरस्कार आहे. समर्थ कडू हुकमी गोलंदाज, फलंदाज, महाराष्ट्रातील टॉप ऑलराऊंडर पैकी एक, रायगडचे क्रिस गेल म्हणून देखील ओळख. परंतु पाहूयात आज गोलंदाजी चमक दाखवायची आहे समर्थ कडू. अजित मोहिते पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. पाहूया बॉलला किती लांबवर पाठवलंय. हो, लांब 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 षटकार. मला कीर्तीच्या झुल्यात आणखीन एक बिग हिट, अजित मोहिते ब्रँडेड फटका, बॉल सीमा रेषा पार षटकार. अजित मोहिते नायगाव मुंबईचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये, परंतु समर्थ देखील कमी नाहीयेत. त्यावेळेला चांगला बॉल अगदी पुढे टाकला होता, केवळ ढकललं. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला, 1 धाव घेतली गेली. पाहूया अजितने थांबवलंय, सांगितलं 1च धाव या ठिकाणी आपण घेऊयात, कारण एका बाजूने जर पाहिलं तर विकासही चांगली कामगिरी करतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मॅच विनर आहेत अजित, परंतु प्रत्येक बॉलवर षटकार नाही मारला जात. काही चेंडूवर तुम्हाला सिंगल डबल्स देखील घ्याव्या लागतील, आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 37 वर गेली आहे. या स्पर्धेवर नक्कीच महाराष्ट्राचं देखील लक्ष लागले असं मी म्हणेल, कारण ॲज अ आयकॉन म्हणजे 24 संघांचा या स्पर्धेत सहभाग आहे, आणि तब्बल 48 आयकॉन या स्पर्धेत खेळणार आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरून. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, बॉल वळतोय, अपील केलं, अपील मात्र फेटाळलं. टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली आणि फलंदाजाची फिरकी देखील घेतली होती, परंतु लेगबायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 38. विजयासाठी 71 धावा पाहिजेत. पाहूया, कमबॅक करावं लागेल. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु सातत्य ठेवावं लागेल, शेवटही करावं लागेल. विकेट आली, डॉट बॉल आले तर कमबॅक होऊ शकतं, ते प्रयत्न करावे लागतील. अजित मोहिते खेळतात समोरच्या दिशेने, यावेळेला बॉल, हाही चेंडू सीमारेषा पार. 4-4-4 चौकार.
जी वाजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वाकळण संघाचे पुरस्कर्ते आहेत. विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. ओहो, यावेळेला टप्पा पडतोय, बॉल थोडासा खाली राहतोय. खाली राहून जर पाहिलं तर आणि शेवट जर पाहिलं तर चांगला होतोय. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे रोहित 11 चिकणी 42 धावा धाव फलकावर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओव्हर संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून ओव्हर संपली. डीजे अमोल लाड यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबरीने पांडे यांच्याकडून 500 असे 1000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी. हा ठीक आहे. असे एकंदरीत अमोल लाड आणि पांडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार. या अगोदर जर पाहिलं तर या अगोदर देखील 500 रुपयाचे पुरस्कार आले होते. असे एकंदरीत 2 पांडे, अमित खेडेकर आणि गणेश चाचे यांच्याकडून देखील असे एकंदरीत 2000चा पुरस्कार आलाय. हो, याही वेळेला आक्रमण केलं जात आहे आणि हा चेंडू देखील पाठवला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मितील 6. षटकार. तर या ठिकाणी मोठा फटका खेळला जातोय चिखणी गावासाठी. जबरदस्त कामगिरी विकास केडेकर सध्याच्या घडीला करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48. अजूनही 17 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पेजारीला यावं लागेल आणि मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्यावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. क्रिकेट आहे, काही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळामध्ये. 48 वर पोहोचलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. काशी चषकाची धमाकेदार सुरुवात आणि षटकार चौकारांची आतषबाजीला सुरुवात झाली आहे. हॅलो विकास, यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू यष्टिरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच 71चा करायचा होता पाठलाग, परंतु 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोद पाटील पेजारीसाठी. हो, चांगला बॉल. या वेळेला क्रॉस आर्म ऍक्शन मध्ये अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली. थोडासा बॉल बाजूला गेला आणि दुसरी घेतली गेली. धाव संख्या 2 ने भर होते. अजूनही 50 धावा धाव फलकावर पूर्ण होत आहेत. अर्धशतक चिकणी संघाचं. राहील अशी बॅटिंग. 8 बॉल मध्ये 30 धावांची खेळी केली आहे आपल्या रोहित 11 चिकणी संघासाठी. वाह, रनआउटच्या स्वरूपात माघारी जरूर परत आहेत, परंतु आपल्या संघाला सुस्थितीत आणले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मुंबईच्या अंधेरी DN नगरचे फलंदाज ऐश्वर्य सुर्वे. जोडीला मुंबईच्या नायगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादर वडाळा नायगाव परिसरातील खेळाडू अजित मोहिते. अजित यावेळेला जर पाहिलं तर थोडासा खाली राहिलेला चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन तिकडे घेतली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. पहिल्या चेंडूवर षटकार आला प्रमोद यांच्या, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केले. धावसंख्या जर पाहिली तर आता 51 वर जाते. 20 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता.
या मैदानात चुरशीच्या मॅचेस आम्ही नेहमीच पाहिलेल्या आहेत. गतवर्षी देखील जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं होतं आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर उत्कंठा वाढली. नवनवीन नियम, त्याचबरोबर आयोजनाची शिस्तबद्धता, या स्पर्धेची ओळख आहे आणि संघ मालकाला, विजेत्या संघ मालकाला दिली जाणारी मोटरसायकल बाईक. ऐश्वर्य बिगेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं, परंतु धाव तर घेतली गेलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अजित, ओहो, यावेळेला देखील प्रभावित केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी अजित मोहिते, आणि आता दुसरी धाव देखील घेतली. डायरेक्ट हिट कदाचित झाला असता बाद होऊ शकले असते, परंतु 2 धावा या ठिकाणी बाईच्या स्वरूपात येतात, पंच कळवत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पाहत राहा काशी चषक. क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक शक्तिशाली ही पहा और संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून और संपली. आमचे समालोचक मित्र प्रवीण गायकवाड, ट्रान्स सम्राट यांचा आवाज या ट्रान्समध्ये आपण पाहतोय. समर्थ कडू, मॅचला आपल्या टीमच्या बाजूने घेऊन यायचं असेल तर एखादं अप्रतिम षटक गरजेचं आहे. काही विकेट, काही डॉट बॉल गरजेचे आहेत पेजारीसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला ऐश्वर्य सुर्वे आणि जोडीला अजित मोहिते, 2 मुंबईचे आयकॉन, परंतु रायगडचा एक मातब्बर खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वे, अजित मोहिते, जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात बॉल अडवण्याचा, परंतु निष्फळ ठरतोय. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. 4 धावा. जर पाहिलं तर अलिबाग संघाच्या मध्ये आयकॉन श्रीलेश आंबरे आणि विकी गोलतकर हे 2 ॲज अ आयकॉन या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते मुंबईचे खेळाडू. यावेळेला देखील आक्रमण समोरच्या दिशेने, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. पकडली जाते कॅच. आलीये विकेट. 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 दबाव वाढवला जाईल कारण 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कल्पेश खोतकर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. कल्पेश खोपकर. DCB ग्रुप काशीद आयोजित स्पर्धा. पुढील 3 दिवस काशीद आणि काशीदचं क्रिकेट. पर्यटकांना भुरळ घालणारे काशीद आज मात्र क्रिकेट रसिकांना देखील भुरळ घालताना पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेट. 71 धावांचा पाठलाग करत असताना 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया आजचा दिवस कोण गाजवणार, कोण बाजी मारणार, आजचा हाफ कोण मारणार, कोणतं गाव मारणार, कोणते आयकॉन. बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉइंटच्या दिशेने. सुंदर फटका त्या ठिकाणी आलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात बॉल अडवण्याचा, परंतु निष्फळ आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चार धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर कल्पेशने पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका खेळला. बॅकफुटला गेले आणि एक चौकार खेळला गेला. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहेत. काशीद चषक आपण पाहतोय. यावेळेला जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती
63 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर समर्थ कडू यांना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अजित मोहिते मॅच विनर खेळाडू आहेत, परंतु समर्थ देखील काही कमी नाही आहेत. अशा कितीतरी मॅचेस त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेल्या आहेत. समर्थ यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्न यशस्वी होत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु माघारी पाठवलाय. हो या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू. समर्थच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती बनवण्याचा प्रयत्न होता अजित मोहिते यांचा, परंतु समर्थ देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. कित्येक वर्ष दर्जेदार खेळ त्यांच्याही माध्यमातून आम्ही पाहिलाय आणि आता मात्र संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. काशी चषकात 7 चेंडू 8 धावा. अजित मोहिते यावेळेला चेंडू उडवतायत समोर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि समर्थने आपलं काम केलंय. दोन्ही आयकॉनला याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलंय. मॅच ऑन, कारण दोन्ही आयकॉन माघारी. विकेट. मोठा फटका आलाय आज मात्र. अशाच प्रकारचं की पुढील 3 दिवस असंच क्रिकेट पाहायला मिळेल. 2 चेंडू अजूनही जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता. 5 चेंडू बाकी आहेत. यावेळेला हळूवार पद्धतीने केवळ बॉलला ढकललं आणि 1 धाव तिकडे घेतली गेली. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. 4 चेंडू आणि स्कोर लेवल झालाय. 1 धावेची आवश्यकता आमचे सुदर्शन सर कळवत आहेत. रायगडचे एक मातब्बर गुणलेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. प्राप्ती लाईव्हचं देखील कौतुक करू. खूप चांगलं काम त्यांचं सुरू आहे. आयोजन कमिटी देखील सर्व गोष्टी बारीक लक्ष देऊन आहेत. कडक शिस्तीत कशी स्पर्धा होईल. यावेळेला उसळता बॉल अप्पर कट करतायत आणि सुनिश्चित केली ही मॅच. विजय पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी मिळवला जातोय या 4 धावांनीचे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रोहित 11 चिकनी संघाने बाजी मारलेली आहे. विजय संघ अभिनंदन. तर अवनी 11 पेजारी आपणास पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा.